नमस्कार. मावळ सिटी लाईव्ह बुलेटिनमध्ये मी रामदास वाडेकर. हिंद केसरी आणि घाटाचा मानकरी अशा वेगवेगळ्या उपाध्या ज्याच्या मागे लावल्या जात आहेत तो खंड्या सोडून गेला आहे. मावळ तालुक्यातल्या नानोलीच्या जगताप परिवार आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर राहुल जाधव यांच्या कुटुंबियातील खंड्याचं 10 दिवसापूर्वी निधन झालं. बुटेवाडी येथे झालेल्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवलेल्या खंड्याचं काही वेळेनंतर निधन झालं. या निधनाने हे दोन्ही कुटुंबात दुःखात शोकसागरात बुडाली. गेल्या 10 दिवसापासून या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी सर्व बैलगाडा मालक आणि बैलगाडा शौकीन देखील उपस्थित होते. आज खंड्याचा दशक्रिया विधी नानोली येथे संपन्न झाला. खंड्याचं स्मृती जतन करण्यासाठी या कुटुंबियांच्या वतीनं महाराष्ट्र केसरी खंड्या यांच्या नावाचं स्मारक देखील उभारण्यात आलं. आपण राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अनेक स्मारकं पाहतो, मात्र मुक्या प्राण्याचं असलेलं स्मारक हे नानोलीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. खंड्या जिथे कुठे असेल तो पुन्हा माझ्याच कुटुंबात जन्माला यावा अशा प्रकारच्या सद्भावना देखील माजी महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केल्या. शेतकरी आहे तो शेतकऱ्याने स्वतःचं सगळं बाजूला सारतो, मंडळी सगळं बाजूला सारतो आणि त्या मुख्य चित्रपावर एवढं प्रेम करतो म्हणून तो दावणीला वृद्ध झालेला बैल तो बोलतोय बरं का. वृद्ध झालेला बैल दावणीचा बोलतोय, काय म्हणतो ऐका. तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात नको करू हे तारणी आता उतरवयात नाही राजा ओढवत 4 पाऊले नांगर नको बोलूस वंगाळ नको म्हणूस डंगर माझा घालवाया शिना तेव्हा चारलास गुळ कधी घातलीस झुल कधी घातलीस माळ माझ्या आईनं उमेदीत माझी गायलीस होवी नको चाबका सारखी आता फटकारू सीवी नको करू हे टाळणी अशी उतारवयात तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात. काय सांगाल. खरं तर या बैलाचं निधन झालेलं आहे आणि माणसांप्रमाणे याचा दशक्रिया विधी या ठिकाणी करण्यात आलेला आहे. काय सांगाल, काय आठवणी? अपेक्षितच नव्हतं की एवढ्या लवकर आम्हाला आमचा बैल सोडून जाईल. खंड्या म्हणजे आमच्या परिवारातील सदस्य. गेल्या 5.5 वर्षापासून आमच्याकडे असलेला खंड्या कधी मागे वळू पाहून दिलं नाही. कायम स्पर्धेमध्ये नंबर काढणारा आणि आमच्या प्रत्येक सदस्याने आमच्या बैलगाडा संघटनेमधील प्रत्येक व्यक्तीने खंड्याला आपल्या भावाप्रमाणे आपल्या मुलाप्रमाणे जपलं. खरं तर ज्यावेळी हा अंकुश जाधवांकडून आम्ही बैल घेतला त्यानंतर त्याचं पालनपोषण हे घरातल्या व्यक्तीप्रमाणे केलं आणि मुकाप्राणी हा निस्वार्थी असतो त्याच पद्धतीने त्याने आपलं जीवन जगलं. कायम आमच्या परिवाराचं आमच्या संघटनेचं कायम नाव वाढवण्याचं काम केलं. ज्यावेळी कधी बैल झुपायला कमी असताना जरी खांद्याला झुपला तरी त्यांनी मान खाली जाऊ दिली नाही. अभिमानाने आणि ताटमानेने आम्हाला घाटातून वर जाण्याची संधी खांद्याने दिली. आणि म्हणून प्रत्येक वेळी आपण जीवन जगत असताना आपल्याला जो आनंद हवा असतो तो आनंद आम्हाला आमच्या खंड्याने दिला. परंतु खंड्या एवढ्या कमी वयामध्ये आणि एवढ्या अचानकपणे आम्हाला सोडून जाईल असं आम्हाला कधी वाटलंच नव्हतं. खंड्याला शेवटी आम्ही बुट्टेवाडीत झोपल्यानंतर देखील त्या ठिकाणी त्यांनी कमी सेकंदामध्ये बारी लावली, घाटाचा राजा झाला. परंतु वर गेल्यानंतर दुर्दैवानं खंड्या आम्हाला सोडून गेला. जे आम्हाला अपेक्षित नव्हतं ते अचानकपणे दुःख हे आम्हाला त्या ठिकाणी झालं. परंतु खंड्या जिथेही कुठे असेल तिथं सुखी असेल असं आम्हाला आतोनात वाटतं. कारण की खंड्याने आपल्या जीवनामध्ये एक प्रामाणिकपणेच आमचं सुद्धा नाव वाढवलं. आणि म्हणून मला परत हेच वाटेल की खंड्या कोणत्याही रूपात येऊ आमच्याच घरी येऊ. खंड्याचं वय किती होतं? खंड्या कुठून? खंड्याला आम्ही विसरू शकत नाही. आज आमचा परिवार असेल
जगताप परिवार असेल किंवा आमची संघटना सर्वजण असतील अगदी मनापासून जपलं म्हणून खंड्याने आमचं नावलौकिक वाढवला. खंडे कोणत्याही जन्मी कोणत्याही रूपात येऊ पण आमच्याकडे येऊ हीच मी देवाकडे प्रार्थना करेल. आणि खंड्याला मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. खंड्या 5.5 वर्षाचा होता, परंतु खंड्या अजून खूप वर्ष जगला असता, पण जे नियतीला मान्य नसतं त्या काळापुढे आपण काही करू शकत नाही. पण खूप मोठं दुःख खंड्या आम्हाला अचानकपणे देऊन गेला. हे दुःख आम्ही विसरणार नाही. आज खंड्याचा विधी या ठिकाणी होत असताना खरं तर खंड्याने जे जे काय आमचं नावलौकिक वाढवण्यासाठी केलं, म्हणून आपलं जे कर्तव्य आहे घरातल्या व्यक्तीप्रमाणे सर्व विधी या ठिकाणी आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून केलेला आहे. आज दशक्रिया विधी आहे. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात, आमच्या दुःखामध्ये सहभागी झालात, त्याबद्दल मी आपलं सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. खंड्या लहानपणापासून गोठ्यामध्ये होता. खंड्या जोपासना केली चांगल्या प्रकारे. खंड्या आज गोठ्यामध्ये नाही तर आमच्या परिवाराला खूप दुःख होत आहे. आज खंड्या नसल्यामुळं आमचा गोठा सुनासुना होत आहे. आणि खंड्याने जे केलं आहे ते माणसापेक्षा जास्त केलेले आहे. आणि खंड्याची वर्तणूक इतकी छान होती की तो बाया माणसांनी सोडा गडी माणसांनी सोडा कधी कुणालाही धक्का लावला नाही. लहान मुलांनी अंगावरती खेळा तरी त्यांनी कधी कुणालाही धक्का लावला नाही. आणि त्याची खाण्याचे सुद्धा असं होतं की जेवढं ठेवण तेवढं खाणार नाही, त्यातलं निम्मच खाणार, त्याला लागेल तेवढं कुट्टी ठेवा वगैरे खुराक ठेवा, तो कधीही संपवलं नाही. त्यांनी निम्मा खाणार निम्माच ठेवणार. कधी त्यांनी खायची नाही प्यायची नाही, कधीही अशी माणसालाही त्रास नाही दिला. गाडी वाजली म्हणलं की तटकन उडून गाडीमध्ये बसायचा. खंड्या बैल हा एक आमच्या घरातला सदस्य होता. खंड्या बैलाने खूप काही घाटामध्ये खूप सारे बक्षिसं मिळवली. आम्हाला खूप मोठा खंड्या बैलाने खूप मोठा आनंद दिला. खंड्या बैलाच्या जाण्यामुळं माझ्या सासरी आणि माहेरी दोन्ही घरी जे दुःख झालं ते दुःख सहन करण्याची ताकद परमेश्वराने आम्ही दोन्ही कुटुंबांना द्यावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. खंड्याला आम्ही आमच्या लहान बाळापेक्षाही जास्त जपलं. त्याची वेळोवेळी खाणं पिणं जिथलं तिथं ठेवलं होतं. खंड्या माझा गाठात चालला की पिकअपमध्ये उडी मारून बसायचं, गाठातून आलं की उडी मारून गोट्यात यायचं. कधी त्याने त्रास दिला नाही. खंड्याचं खाणं पिणं वेळच्या वेळच होतं. सकाळची एकदा आंबवण कुटी खाल्ली की परत तो संध्याकाळपर्यंत काही खात नसं. संध्याकाळी परत एकदा ठेवायचं, परत तेवढं खायचं. भरपूर काळजी घेतली, भरपूर जीवला. पोरांनी माझ्या रिन साब नशिबाय रिनाला शिवाय कधी साब खंड्याला धुतला नाही. शॅम्पूचे पाटले आणायचा, त्यांनी खंड्याचं धुणं दाणं करायचं. पहिलं बैलांना खाणं पिणं करायचं तेव्हा आम्ही घरात जेवायला बसायचो. गेल्या 10 दिवसापूर्वी बुट्टेवाडी घाटात माझ्या परिवारातील लाडका खंड्याच्या जाण्यानं माझा सर्व परिवार गेले 10 दिवसापासून खूप दुःखात आहे. खंड्या बैलाचे आयुष्य एक 5 ते 5.5 वर्षाचं आयुष्य. अजून खंड्याची आमच्या परिवाराला खूप गरज होती. खंड्याचं जाण्यानं आमचा परिवार खूपच दुःखात आहे. असो, खंड्या जिथे कुठे असेल तिथे सुखी असो. खंड्याची आम्ही अशीच अहोरात्र सेवा करत राहून खंड्याने आमचा खूप नावलौकिक करून दिला. महापौर राहुलदादा जाधव यांचा खंड्या बैल बुटेवाडी घाटामध्ये 1 नंबरचा घाटाचा राजा मानकरी 11 सेकंद आणि 66 मिली पॉईंटमध्ये तो 1 नंबरचा घाटाचा राजा मानकरी ठरला. आमच्या बुटेवाडी गावामध्ये माजी महापौर राहुलदादा गुलाबराव जाधव यांचा खंड्या बैल अत्यंत जोरात आणि एकदम घाटाचा राजा मानकरी ठरला. त्यानंतर त्याचं थोड्याच एक 10 ते 15 मिनटामध्ये त्याचं आकस्मिक निधन झालं. आमच्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. परंतु प्रत्येक गाडी मालकाला एक माझी विनंती आहे, जसे आपण घाटाने बैल झोपायला जेवढी मदत करता तेवढीच वरती धरण्यासाठी एक 4-5 पोरं जरी ठेवली तरी एक अशा घटना होणार नाहीत. शर्यतीमध्ये धावणारी जी बैलं असतात ती सर्वच बैलं पळत नसतात, पण जी बैलं चपळ असतात
ज्या बैलांना मालकाने व्यवस्थित जपलेलं असतं त्याची पारख करून त्याला पळवलं जातं आणि अशा बैलांना घाटात नेल्यानंतर गाडा मालकांनी म्हणण्यापेक्षा संयोजकांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. कारण आता परिस्थिती बघितली तर बैल ज्या किमती आहेत त्या काही किमती कमी नाही राहिलेल्या. 20-25 लाखाचा बैल घ्यायचा, त्या घाटात न्यायचा आणि 12-13 सेकंडमध्ये जात असताना पुढं जी धावपट्टी आहे किंवा जे आळं आहे ते आळं कसं आहे, काय आहे, त्याचं नियोजन कसं आहे, बैल आडली जातील का नाही ह्याची गाडी मालकांनी पाहणी करणं गरजेचं आहे. कारण आपला सोन्यासारखा बैल थोड्याशा गोष्टीमुळं त्याची अपघातामध्ये नुकसान झाले नाही पाहिजे. ही संयोजकांनी आणि गाडा मालकांनी दोघांनी काळजी घेतली पाहिजे भविष्यात. आणि घाटातलं नियोजन जे पब्लिक असते त्या पब्लिकनी सुद्धा बैल पळत असताना कुठं बिचकवण्याचा प्रयत्न करू नये. कारण बैल भारी असतात, तुमच्या बिचकवण्यानं बैलाचे अपघात होण्याचं, बैल बिचकवण्याचा संभव असतो. आणि म्हणून प्रत्येकाने ह्या गाड्याचं जे काही शर्यत आहे ही कशी टिकली जाईल किंवा याला कसं आणखीन रूप चांगलं आलं पाहिजे ह्याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. महिलांना आपण व्यवस्थित सांगू. कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण. मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.